नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका स्वागत करते अजून एक छानशा ब्लॉगमध्ये. आज आम्ही बाहेर निघालो आहे. आता तुम्ही म्हणाल कुठं निघाला आहात, तर इथेच आमच्या शेजारी जवळ कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि हे आपले संभाजी महाराज, विश्वातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे ही. भव्य आणि दिव्य अशी मूर्ती आहे. म्हणजे माझा मोबाईल पण कॅप्चर करत नाही आहे. महाराज एवढे सुंदर आणि एवढे तटस्थ प्रेरणादायक उभे आहेत ना, खरंच खूप छान वाटतं की आपण अशा ठिकाणी राहिला आहोत जिथे संभाजी महाराजांसारख्यांची एक सुंदर अशी मूर्ती प्रतिमा आहे. खूप म्हणजे आम्ही जेव्हा रोज आम्ही ह्याच रोडने जाणं येणं आमचं रोजचं आहे. खूप छान वाटतं आणि इथे सतत कार्यक्रम होतात. खूप छान छान कार्यक्रम राबवले जातात इथं पण आणि खूप सुंदर आहे, बघण्यासारखे आहे. नक्कीच तुम्ही पण येऊ शकता, बघू शकता आणि म्हणजे सारखे काही ना काही कार्यक्रम असतातच. आता मुलांचा आग्रह होता की चला चला, म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला जाऊया. संडे पण आहे आणि जवळ पण आहे. दुसरी गोष्ट 6 वाजेपर्यंतच होतं. आम्ही आत्ता आलो आहे 3:30 पावणे 4 झाले असतील. ह्या दरम्यान आम्ही आलो होतो आणि जसंच आतमध्ये आपण एंट्री करतो ना, तर असे छोटे छोटे गेट म्हणजे कृषी प्रदर्शन बघण्याचं तर आहे ते तर आतमध्ये, पण बाहेरच्या साईडला असे छोटे छोटे स्टॉल्स वगैरे लागले होते. असे बचत गटाचे वगैरे हे असे खूप सारे स्टॉल होते आणि त्यात ना मला हे जरा छान वाटलं. म्हणजे आपण तेल काढण्यासाठी असं किती प्रॉब्लेम येतो ना, हे छान होतं. असं नळासारखं होतं. हे बघा, मस्तच आहे ना. पण ह्यांना काही आवडलं नाही. हे म्हणे नको, काय ते असंच असतं, काही उपयोग होत नाही अशा गोष्टींचा. मग ठीक आहे म्हणलं चला. मग पुढं आलो. त्याच्यानंतर हे बघा, हे व्हील चॅम्प पण किती सुंदर आहे, मला आवडलं होतं, मस्त वाटत होतं. मग आम्ही निघालो आतमध्ये जाण्यासाठी. हे इथे जिथे किसान म्हणून असं मोठं बॅनर लावलं होतं ना, तिथं मग आम्हाला टोकन भेटत होते. म्हणजे पास काढायचे, नंतर ते टोकन द्यायचे आणि मग आपण आणि बॅक साईडने बघा संभाजी महाराजांची अशी मूर्ती दिसते. आणि तसंच आम्ही पुढं आलो आणि बघतो तर हे बघा किती छान बनवलं आहे ना हा पॉन्ड. म्हणजे कृत्रिम आहे पण किती छान वाटतंय. हे बघा, इथे हे स्कॅन करायचं आपलं, जे त्यांनी टोकन दिलं इथे स्कॅन करायचं आणि मग आपण पुढे जे मेन आहे कृषी प्रदर्शन ते बघण्यासाठी आत जायचं. इथून एंट्री होती आणि खूप छान बरं का, खूपच सुंदर. काय 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 गोष्टी होत्या मी सांगू शकत नाही. खूप म्हणजे खूप सुंदर गोष्टी होत्या. इथून बघा हे स्कॅन केलं यांनी आणि हे इथे आहे ना, खूप म्हणजे कॉलेजचे मुलं वगैरे खूप लोक आली होती बघण्यासाठी. आम्ही सगळ्यात लेट होतो. कुठून जायचं? इकडनं चालू करू. पूर्ण बघायचा पूर्ण. मग मुलं म्हणले चला मम्मी पप्पा आता फोटो काढूया आपण इथेच उभा राहून. म्हणजे या बरं असं. ठीक आहे चला. मग इथेच ऊन एवढं पडत होतं ना, असं एकदम म्हणजे चमकत होतं आणि चष्मा घातला ना की पूर्ण मोबाईलची स्क्रीन त्या चष्म्यामध्ये दिसते. म्हणून मग फोटो काढण्यासाठी मी चष्मा वगैरे काढून फोटो वगैरे काढले आणि परत आम्ही आपलं निघालो. मग आता मुलांचं चाललं होतं कुठून सुरुवात करायचं बघण्यासाठी. बघा इकडे ना काय इथून सुरुवात करू. म्हणून असं मुलांचं सेक्शन होतं, लहान मुलांसाठी होतं. छान होतं बरं का, मुलांसाठी खरंच छान होतं ते. असं मुलांना काय 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 वस्तू दिल्या होत्या, शाडू माती वगैरे दिली होती आणि त्याचे गणपती बनवा, असं किती छान छान वस्तू बघा ना लहान मुलांनी बनवल्या आहेत. इथे सगळे हेच करत होते. मग आम्ही इथे बघितलं आणि मग पुढच्या साईडला गेलो. सगळे किती छोटे 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 सगळे मम्मी पप्पा घेऊन बसले होते. काय नाही त्या अशा नाही, म्हणजे जे शेतकऱ्यांना लागतं ना त्या प्रत्येक अवजारांचं म्हणा, गाड्या, ट्रॅक्टर, काय 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 गोष्टी होत्या. आम्ही घुसलो ना डायरेक्ट इथं हे पेस्टिसाइड्स होते, म्हणजे जे पण झाडांना लागतात ते सगळं इथे होतं. पहिलं आम्ही इथे पाहिलं आणि त्याच्यानंतर मग पुढे गेलो. खरं बघायला गेलं तर मुलांना माहिती भेटण्यासाठी खरंच खूप छान आहे बरं का. आलंच पाहिजे आणि बघितलंच पाहिजे. हे बघा इथं ना असे छोटे छोटे काय बोलतात ह्याला, पीस लिलीचे छोटे छोटे हे असे पीस पण विकत होते, म्हणजे झाडांचे पॉट विकत होते, मस्त होते.
पण माझ्याकडं होतं आणि मला सध्या नाही घ्यायचे झाडं वगैरे काही, म्हणून मी आधीच ओरडली होती, म्हटलं अजिबात काही घ्यायचंच नाही म्हणून. नाही तर त्याचं खूप चालतं. तो खूपच जास्त काय म्हणतात ना, नेचर लवर आहे खूप जास्त प्रमाणात. म्हणजे काय, खूपच अवघड आहे त्याच्या बाबतीत. त्याला खूप आवडतं झाडं, प्राणी, पक्षी खूप जास्त आवडतात. हे आणि इथे बघा ना, हे कसं केळीचे घडं ना असे लावून ठेवले होते आणि काचेच्या आतमध्ये होते. आणि जर तुम्हाला ते हवं असेल ना, तर खालच्या साईडला त्याचे छोटे छोटे असे काय रोप तयार करून ठेवले होते, की आपल्याला घ्यायचं असेल तर. किती वेगवेगळ्या प्रकारचे केळींचे घडं होते. त्याच्यानंतर आम्ही इकडे पुढे आलो. पुढे पण भरपूर प्रकारच्या भाज्या म्हणा, फळभाज्या म्हणा, खूप प्रत्येक ठिकाणी तेच होतं. म्हणजे तुम्हाला बिया वगैरे घ्यायच्या असतील तर ते प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली होती. आता हे बघा, ही गुलाबं आहेत ना, जी आपण काय म्हणतात काय म्हणतात ह्याला, गिफ्टिंगसाठी वगैरे हे करतो ना, त्याच्यासाठी पण आहेत गुलाबं. म्हणजे त्याची शेती कशी करायची ह्याची सगळी माहिती दिलेली होती. आणि ही सोयाबीनचे किती बियांचे प्रकार आहेत पहा. काहीच नाही. म्हणजे खूप तसं खूप होतं बापरे. आम्ही अक्षरशः थकलो, आम्ही बसलो. हे तर बघा इथेच येऊन बसले. ते म्हणे तुम्ही या फिरून. मी तरी मुलांसोबत थोडंफार फिरले, पण ते म्हणले या बाबा तुम्ही फिरून, आता मी कंटाळलो, तुम्ही तुमचं जावं म्हणे. म्हणलं बरं ठीक आहे, चालतं, मी जाते म्हणलं. हे बघा, ह्या साईडला तर किती प्रकारचे हे टरबूज, खरबूज ह्याच्या सगळ्या बिया. म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये ना, प्रत्येक ठिकाणी काही ना काही होतंच. आणि सगळं ना असं म्हणजे फळांबाबतीत, फुलांबाबतीत, सगळ्या बाबतीत एवढी छान डिटेल माहिती ना, खूप म्हणजे खूप माहिती होती तिथे. घेणारे खूप काही घेत होते, जे असे छोटी म्हणजे इथं शेती वगैरे करतात, कोणी टेरेस गार्डन वगैरे पण करतं ना, ते पण खूप जणं घेत होती. म्हणजे मी एक अशीच लेडीज होती, मी त्यांना बोलली, तर ते म्हणे की माझं टेरेस गार्डन आहे ना, मी त्याच्यासाठी घेते. मग काय, आलो आम्ही पेटपूजा करायला. आणि मी तर काय नाही बाबा, ते मसुरी डोसा तोच घेतला, पोरांनी पण तेच घेतलं. ह्यांनी पुरी भाजी घेतली, परत ह्यांना डोसा खाण्याची इच्छा झाली. मग ठीक आहे म्हटलं, मग परत त्यांना पण डोसा घेतला. इथे थोडा आम्ही नाश्ता केला आणि मग परत फिरायला लागलो. असं झालं. 360 झाले. हां. तू किती 80? मी तर हे आज पहिल्यांदाच पाहिली बाबा, अशी गव्हाची मशीन. मला नव्हती माहिती अशी पण असते म्हणून. हे बघा, इथं सगळे फळभाजी, जेवढे पण आहे ना फळभाज्यांचे, इथे बिया भेटत होत्या. म्हणजे काय काय लागतं, कसं रोपण करायचं, काय ते सगळी माहिती. कशी येड्यागत असते. आता बघ इथंच आणलं. हे बघा, ही केळीचे किती वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे फळांचे पण किती, बापरे. मी तर आज पहिल्यांदा बघितले एवढे प्रकार. आणि पुस्तकं पण होती, म्हणजे ते शेतकऱ्यांसाठी काय काय वाचलं पाहिजे त्याचे सगळं नॉलेज होतं. बाहेर आल्याच्या नंतर हे JKचं काय बोलतात त्याला, सोलर पॅनलचं, की बाबा कसं आपण सोलर पॅनलवर शेतीसाठी आपण काय काय उपयोग करू शकतो त्याच्या बाबतीत होतं. नंतर हे गोवर्धनचं मशिनरी होत्या, म्हणजे गाई म्हशी त्यांना काय काय खाऊ घातलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, किंवा मग दूध वाढीसाठी खाद्य त्यांचे, परत ही मशिनरीज ह्याची सगळ्याची डिटेलमध्ये माहिती देत होते. तिथे तूप पण होतं विकायला आणि चांगलं होतं, गिर गाईचं तूप पण होतं. म्हणजे खूप काही काही गोष्टी ना नव्याने मी तर खरंच पाहिल्या ह्यावेळेस.
मी नव्हती आली, मी ह्याच्या आधी पण नव्हती आली. आपल्या शेजारीच होतं, एवढं काय म्हणजे मला नव्हतं इंटरेस्ट. पोरं आली होती, त्यांच्या पप्पांसोबत एकदा पोरं आली होती, मी तर काय नव्हती आली, मी तर पहिल्यांदाच आली बाबा. मला ना ही गाडी एवढी आवडली ना, भारी आहे ना. खरंच ही दुधासाठी वगैरे काय डोकं लावलंय भारीच. तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे मित्रांनो, ही संधी सोडू नका. खुश खबर फक्त 500 रुपये बुकिंग करा आणि भारतात कुठेही गाडी घ्या. आमच्याकडे लोनची व्यवस्था आहे. इथे बघा ना, ही स्ट्रॉबेरीचे झाडं किती छान केले ना. मला तर खूप आवडलं. हे म्हणलं काय मला माहीत नव्हतं, मला दादूने सांगितलं. म्हणे अगं मम्मी हे स्ट्रॉबेरीचे झाड आहेत. म्हणलं अच्छा ठीक आहे. आमच्या दादूला खूप आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची, खूप म्हणजे खूपच. त्याच्यासाठी खरं तर आम्ही खास करून आलो. म्हटलं चला त्याला आवडतं तर आपण जाऊया. मुलांचं असतं ना नाद, त्या नादासाठीच आलो आम्ही इकडे. हे बघा ना फळभाज्या कशा लावल्यात ना. ही टमॅटोची साईज तर बघा केवढी आहे, आणि लाल बुंद असे, म्हणजे प्रत्येक गोष्टीची त्यांनी इथे अशी माहिती दिली होती की आपण काय करू शकतो, काय नाही, कोणते फळ देऊ शकतो, काय म्हणजे कोणत्या फळाला काय किंवा कोणत्या भाज्यांना काय काय बोलतात त्याला खाद्य टाकू शकतो. परत कोकोपीटचे मी इतके प्रकार आता मला नाही सापडले ते क्लिप, पण कोकोपीटचे पण किती वेगवेगळे प्रकार त्यांनी दाखवले. बापरे. आता कसं आहे, आपल्याला त्या गोष्टीतलं एवढं नॉलेज नाही आहे. ज्यांना त्यातलं नॉलेज आहे त्यांना ते म्हणजे ते विचारतील ना की काय आहे काय नाही आहे म्हणून. आपल्याला त्यातलं एवढं काही माहितीच नाही आहे, तर काय विचारायचं. छान आहे, मस्त आहे, माहितीपूर्वक पूर्ण आहे आणि म्हणजे खरंच मस्त आहे. हे बघा, हे शेतीत लावण्यासाठी म्हणजे पक्षी येऊ नये ह्यासाठी ह्या काय मला ह्याचं नाव माहिती बरं का, पण ही अशी लाईट कंटिन्यू चालू होते आणि त्यांनी सांगितलं की पक्ष्यांसाठी म्हणजे नाही का रानात पक्षी येऊ नये त्याच्यासाठी. इथे कोकोपीटची ते माहिती देत होते बघा. इथे सगळी धान्य ठेवली होती, त्या धान्याबाबतीत माहिती देत होते. आणि हे ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा ज्यूस म्हणा, परत आवळ्याचा ज्यूस म्हणा, भरपूर प्रकारचे ज्यूस होते तिथं. म्हणजे असं आपण खरेदी पण करू शकत होतो की आपल्याला काय हवं असेल ना तर आपण तिथे जाऊन खरेदी पण करू शकत होतो. ते कळत नाही साड्या शोचा प्लॅन्ट आहे स्लिप लिहिले म्हणून 10 रुपये. हे सगळे लिलीचे प्रकार होते आणि
म्हणजे वेगवेगळ्या कलरचे बर्ड्स होते लिलीचे. मलाही माहिती नव्हतं, हे सगळं दादूनेच मला सांगितलं. त्याला खूप माहिती आहे ह्या बाबतीत, म्हणजे तो सारखं काही ना काही बघतच असतो. इथे बघा, इथं कांद्याचे म्हणजे माहिती देत होते की कांद्या बाबतीत कसं काय काय नाही. इथे सगळं ते होतं. एवढं मोठं सेक्शन आहे ना, खूप मोठं ग्राउंड आहे, त्यात सगळं हेच होतं. हे बघा, हे ड्रोनचं माहिती ह्या मॅडम देत होत्या. ते आहेत ना, त्यांना सांगत होते. त्यानंतर मी बघितलं, हे बघा, म्हणजे हे बकऱ्यांबाबतीत पण माहिती तिथं देत होते, मेंढ्यांबाबतीत की कोणते काय कसं काय त्यांना खाऊ घातलं पाहिजे, काय नाही, सगळी ओव्हरऑल सगळी माहिती होती. तर आत्ताच आलो आम्ही कृषी प्रदर्शनवरनं. खूप छान आहे आणि आपल्यापेक्षा पण आहे ना, शेतकऱ्यांसाठी खरंच खूप मस्त आहे. त्यांना बघण्यासाठी खूप गोष्टी आहेत. बाकी आम्ही तर असंच, मुलांची इच्छा होती म्हणून आम्ही गेलो होतो. खूप छान होतं. आता थोडं फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन मॉलला जायचं आहे, सामान घेऊन यायचं आहे, खूप सारं सामान घेऊन यायचं आहे. बघू आता लिस्ट बनवते, जे लागते तेवढंच घ्यायचं. लिस्ट असली ना मग बरं पडतं, कारण लिस्ट नसली तर मग काय हे घे ते घे ते घे ते घे, मॉलमध्ये जे दिसतं ते उचलतच राहतं. त्यामुळे बघू आता जे काय काय महत्त्वाचं आहे. आता पहिले सगळं चेक करते, काय काय महत्त्वाची गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच वस्तू घेणार, पहिले लिहून घेणार आणि मग घेऊन येणार. ते चला, तुम्हाला मॉलमध्ये भेटते. मग काय, आम्ही फ्रेश झालो आणि लगेच निघालो. लिस्ट वगैरे केली मी सामानाची आणि लगेच निघाले. त्यांना म्हणलं पहिलं सामान घ्यायच्या आधी मला पाणीपुरी खाऊ द्या, परत सामान घेतलं की मग राहून जातं. त्यामुळे मी पहिली पाणीपुरी खाल्ली आणि मग आलो आतमध्ये आणि मग सामान घ्यायला लागलो. परत किराणा सामान वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर वरच्या सेक्शनमध्ये आलो आम्ही. यांना डेली यूजसाठी म्हणजे असं टी शर्ट किंवा शर्ट्स असे बघायचे होते, मग त्यासाठी वरती आलो. यांना म्हणलं बघा एखाद दुसरं जर आवडलं तर ठीक, नाही तर मग बघू म्हणलं बाहेर. मग खाता पैसे पडते. सामान खूप जास्त झालं आणि बॅग दोनच आणलं. सामान वगैरे सगळं घेतलं आणि खरंच खूप उशीर झाला होता आणि आता थकून गेलो होतो आम्ही, कारण दिवसभर इकडे तिकडे पळापळ झाली. सामान आणल्याने एक साईडला ठेवलं. ते चला, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्या, तोपर्यंत सगळ्यांना बाय.